नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. सिन्नरपासून जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरून गोवा बनावटीची विदेशी दारू चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणण्याचा प्रकार सिन्नर पोलिसांनी उधळून लावला. आयशर ट्रकमधील चोर कप्प्यात विदेशी दारू लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघडीस आले आहे. दारूचे बॉक्स आणि वाहनासह तब्बल 24,18,560 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी चालक अंकित सुरेश पारिक, राहणार कोलसिया, तालुका नवलगड, जिल्हा झुंझुनू, राजस्थान व त्याचा साथीदार मुरारीलाल मदनलाल पारिक, राहणार जयपूर, राजस्थान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त मालात 4,18,760 रुपयाची गोवा बनवटीची विदेशी दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण 24,18,560 रुपयाचा मुद्देमाल आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भांबरे यांना माहिती मिळाल्यानुसार गुन्हे शोध पथकाने शिवडे शिवारातील समृद्धी महामार्गावर सापळा रचला. मुंबईकडून सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकला क्रमांक MH48 CQ 5692 थांबवण्याचा इशारा करण्यात आला, मात्र चालकाने वाहन वेगाने पुढे पळवले. पोलिसांनी पाठलाग करून ट्रक अडवला. ट्रकच्या मागील कॅबिनमध्ये प्लायवूड व नटबोल्ट लावून तयार केलेला चोर कप्पा आढळून आला. यातून गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याचे 88 बॉक्स जप्त करण्यात आलेले आहे. सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पथकात हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब व काकड प्रशांत शहाणे यांचा समावेश होता. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक.